आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सध्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये गाजत असलेली आणि तितकीच वादग्रस्त बनलेली महत्वाची बातमी म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 8 खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली आहे. सदर भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खासदारांच्या विविध मतदारसंघातील विकास कामांना सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. त्याच पद्धतीने एका अत्यंत जिव्हाळ्याच्या महत्वाच्या आणि महाराष्ट्रासाठी अस्मितेच्या अशा प्रश्नावरही पंतप्रधानांबरोबर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख देणारे आणि सामाजिक सुधारणा चळवळीचे अग्रणी सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच आपल्या लेखणीच्या सामर्थ्यावर दलित, वंचित, भटके, विमुक्त आणि गावगाड्यातील प्रश्न तसेच वास्तव साहित्यातून अत्यंत प्रभावीपणे मांडणारे सत्यशोधक विचाराचे लेखक अण्णाभाऊ साठे, त्याच पद्धतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी ही मागणी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. गेली अनेक दिवस शरद पवार काँग्रेसचे खासदार पंतप्रधानांना भेटणार या अनुषंगाने बरीच उलटसुलट चर्चा होत होती. आपल्या पक्षाचे 8 खासदार पंतप्रधानांना भेटण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब मोदी साहेबांना भेटले होते. त्या भेटीतच त्यांनी सर्व काही चर्चा संपवून टाकली होती. आता फक्त या 8 खासदारांनी पंतप्रधानांना औपचारिक भेटून त्यांना काही निवेदन वगैरे दिलेले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासाठी त्यांनी केलेली भारतरत्न देण्याविषयीची मागणी ही महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याची मागणी आहे, यात शंका नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या बरोबरच अण्णाभाऊ साठे यांची भारतरत्न पुरस्कारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिफारस केल्याबद्दल दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले आहे आणि आभारही मानले आहेत. हा भारतरत्न पुरस्कार लवकरात लवकर या महापुरुषांना मिळावा अशा पद्धतीची अपेक्षा लोकसंवाद न्यूज परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.